कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती जड बॅग, एवढं काय घेऊन गेला होतास? बनी 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 बाळा, घाबरवलंच ना मला। आता काय घाबरायची गरजच नाहीये। का? कारण माझा बाबा आहे ना, आईला विचार, बाबाने कसं हिरो सारखं मला वाचवलं होते। मी असा पडलो होतो, बाबाने मला असं उचललं, गाडीत ठेवलं आणि मला हॉस्पिटलला नेलं। विचार नाही ला, हो की नाही? बाबा होतो म्हणून मी वाचलो। हो का? बाबाचा खूप मोठा फॅन झालेला दिसतो एक मुलगा। माझा बाबा आहेच तसा। बाबाने फादर्स डेला पूर्ण दिवस माझी काळजी घेतली। विचार नाही ला, हो की नाही? बघितलंस वसू, काका काकूंची चॉईस एकदम करेक्ट आहे। पिंची, त्यांचं आणि माझं जमेल की नाही मला नाही माहित। एकमेकांचे नवरा बायको तर सोड, आम्ही मित्रही होऊ शकू की नाही तेही मला नाही माहित। पण मी एक गोष्ट खात्रीने सांगते, ते बनीला खूप चांगलं सांभाळतील ग। त्याच्या आयुष्यातली असलेली बाबाची कमतरता ते नक्कीच भरून काढतील। जणू ती जागा इतके दिवस त्यांच्यासाठीच रिकामी होती। आय एम सो हॅपी फॉर यू। काय मग बनी, बाबाला भेटून खुश ना? बाबालाच भेटायला गेला होतास ना? हो, आणि बाबाने मला सांगितले की आता जेव्हा केव्हा तुला मला भेटायचं असेल तेव्हा मला कॉल कर। आणि आई, तुम्हाला बाबाला कॉल करण्यापासून थांबायचं नाही हा। बाबा 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 बाबा, आज तरी आम्हाला सोपवायला येणार आहेस का की त्या बनीकडे चाललाय? मी आलो। कोण बाबा? मला कोण बाबा बाबा माहित नाही। मी आहे राक्षस, आणि न झोपणाऱ्या मुलांना मी पळून नेतो। झोपा झोपा, लवकर झोपा। न झोपणाऱ्या मुलांना राक्षसापासून धोका। राक्षस? अरे बघू हा, राक्षस कुठे पळून गेला? आणि राक्षसाची बाबा कुठून आला? आमच्या बाबांनी राक्षसाला तुम्ही दोघी ना अशाच हसत राहा। तुम्ही दोघी हसलात ना की मला खूप बरं वाटतं। आय नो तुम्ही माझ्यावर रागावला होतात कारण आपण काल फादर्स डे सेलिब्रेट नाही करू शकलो। हो, पण मी तुमच्याकरता एक सरप्राईज प्लॅन केलंय। काय सरप्राईज? सरप्राईज आहे, मी नाही सांगणार। ना ओके ओके, सांगतो। सो आपण येत्या संडेला फुल फॅमिली, फुल ठाकूर फॅमिली एक फॅमिली पिकनिकला जाणार आहोत। काय मस्ती चालली आहे? नाही, पण तुम्ही शाण्या मुलीसारख्या वागलात ना तरच पिकनिकला घेऊन जाणार हा। ओके, चला झोपा आता। झोपा। गुड नाईट बाबा। गुड नाईट बाबा। गुड नाईट माय लिटल प्रिन्सेसेस। वी लव यू। And Baba loves you too. Mwah. गुड नाईट। नमस्कार वकील साहेब।
नमस्कार सुधीर भाऊ. आज जोडप्यानी काही विशेष? कसं ना साहेब, आम्ही आमच्या सुनेचं लग्न करून द्यायचं ठरवतोय, तेव्हा गिफ्ट म्हणून आमचं राहतं घर आम्हाला तिच्या नावावर करून द्यायचं आहे. तर हे आमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, ते एकदा बघून घ्या. मला कल्पना आहे गेल्या 9 वर्षामध्ये तुमच्या सुनेनी तुम्हाला स्वतःच्या आईवडिलांसारखं सांभाळलं आहे. मी प्रत्येकाला ॲडवाईस करतो, असं असताना आपलं राहतं घर मुलाच्या नावाने करू नका, कारण तुम्ही गेल्यानंतर हे सगळं त्यांनाच मिळणार आहे. नाही, आम्ही गेल्यावर ते तिला मिळणार नाही, कारण एकदा का लग्न झालं तर आम्ही तिला कितीही मुलगी मानलं तरी लिगली ते काही शक्य होणार नाही. आमचा काहीही संबंध राहणार नाही आहे. पण तुमचा नातू काय बरं नाव त्याचं, बनी, तो तर कायम तुमचाच नातू राहील ना. मग घाई का करता तुम्ही? कोणाच्या दबावाखाली करता का? हे लग्न होण्याआधी तुम्ही वसुंधरेच्या आणि बनीच्या म्हणजे तुमच्या नातवाच्या नावाने एखादी प्रॉपर्टीच का नाही करून टाकत? एकदा ती प्रॉपर्टी भाड्याने लावली की मग त्याचा खर्च निघत राहील. कसं आहे, बनीची संपूर्ण जबाबदारी ही आकाशवर नकोय. नाही नाही, कुणाच्या दबावाखाली नाही करत होत आम्ही, हे खरंच नाही. आता आमचं भविष्य बनी आणि वसुंधराच आहे आणि त्यांच्या आनंदातच आमचा आनंद आहे. आणि आम्हाला असं कळलं की मुलाच्या परवानगीशिवाय आम्ही हे करू शकत नाही, म्हणूनच तुम्हाला पेपर्स दाखवायला आलोय. खरंच शार्दूलची परवानगी लागेल का? ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे ना? हो. मग तुम्ही असं नाही करू शकत. जर हे तुम्हाला सुनेच्या नावावरती करायचं असेल तर तुम्हाला मुलाच्या नावाची NOC लागणार. आता कुठे असतो मुलगा? म्हणजे काहीच माहित नाही, आमचा त्याच्याशी कॉन्टॅक्टच नाही आहे. मग कॉन्टॅक्ट करा आणि त्याला सगळं सांगा. जर त्याची काही हरकत नसेल तर ही प्रॉपर्टी आपण ताबडतोब वसुंधराच्या नावावरती करून टाकू. म्हणजे दुसरा काही पर्याय नाही आहे का? म्हणजे त्याच्या परवानगीशिवाय हे शक्य होणार नाही आहे का? सॉरी, लिगली काहीच करता येणार नाही, कारण की ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे. या घरावरती त्याचाही तितकाच हक्क आहे जितका तुमच्या सुनेचा, त्याच्या नातवाचा आणि तुमचा आहे. नाही, जरी ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी असली तरी ती मी वाढवली आहे, मी जोपासली आहे ती. मी पहिले आई वडील बघतोय की स्वतःच्या मुलाला डाव लावून सुनेला सगळं देऊन मोकळं व्हायचं म्हणतात. तसंच काही कारण असल्याशिवाय कुठले आई बाबा असं करतील वकील साहेब. पण आम्हाला आमच्या घरातला कुठलाच हिस्सा आमच्या मुलाला द्यायचा नाहीये. तुम्ही एकदा बोलून बघा, कदाचित तू तयारी होईल. बऱ्याचदा गोष्टी सोप्या असतात पण आपणच त्याला कठीण करतो. विचारून बघा त्याला. 9 वर्षात जर त्यांनी प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाही आहे तर नसेल त्याला इंटरेस्ट प्रॉपर्टी. बघा तर बोलू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.